मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। भायखळा महालक्ष्मी परिसरात पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। किंग सर्कल मधील गांधी मार्केटमध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मुंबईत सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। काल रात्रीपासूनच पावसाची संततधार आहे। भायखळा परिसरात पावसाने हजेरी लावली आहे तर महालक्ष्मी परिसरात सुद्धा पाऊस बरसतोय। इकडे मुंबई उपनगरात सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने आहे। सध्या रस्ते वाहतुकीवर जोरदार पावसाचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाहीये। मात्र जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर आपले प्रतिनिधी विशाल पाटील सध्या आपल्या सोबत आहे। विशाल पाटील, सध्या तू कुठे आहेस आणि सध्या पावसाची परिस्थिती काय आहे? मनोश्री, मी आता या परिसरात आहे, गांधी मार्केट या परिसरात नाही। या ठिकाणची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर सकाळपासूनच पावसाला मुसळधार सुरुवात जी आहे ही मुंबईत झालेली आहे आणि मुंबईतील अनेक सखल भागात आता पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। या पावसाचा परिणाम थेट आता रेल्वे वाहतुकीवरती झालेला आहे, कारण का मध्य रेल्वे जवळपास 5 ते 10 मिनिटं उशीर आहे, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 15 ते 20 मिनिटं उशीर आहे। हार्बर लाईनवरती सुद्धा असाच परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। 20 मिनिटं उशिरानं हार्बर लाईन धावताना पाहायला मिळते। मात्र मुंबईतील आता जर आपण पाहायला गेलं तर रस्ते वाहतुकीवरती सध्या कुठचाही परिणाम जो आहे हा या पावसाचा नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं सकाळपासून जो पाऊस पडतोय, पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी सखल भाग जे आहेत या ठिकाणी आता पाणी साचायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर गांधी मार्केट हा परिसरात सुद्धा पाणी साचतं, मात्र सद्यस्थितीला कुठच्याही प्रकारे तशा पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र या पावसाचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि रेल्वे ज्या पद्धतीनं मध्य रेल्वेवरती परिणाम झालेला आहे त्यामुळे सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा मुंबईकरांचे सलग तिसऱ्या दिवशी जे आहेत हे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनश्री, नक्कीच विशाल, त्यामुळे आपण बघतोय की जोरदार पावसाने मुंबईत हजेरी लावलेली आहे। हवामान विभागाने देखील इशारा दिलाय। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।